शेतकरी लाडकी बहिणीचा सन्मान व 25,000 तरुण तरुणींना नोकऱ्या देणारं देशातील पहिलं राज्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. सन महाराष्ट्र न्यूज, नांदेड. महाराष्ट्र राज्यामध्ये 2.5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार स्थापन होऊन या सरकारने शेतकऱ्यांना समान योजना, कर्जमाफी योजना, मोफत वीज योजना, तसेच महिलांसाठी लाडकी बहीण योजना, उज्ज्वल गॅस योजना यासारख्या अनेक योजना राबवून गोरगरीब सामान्य जनतेचं उन्नती केली आहे. त्याचबरोबर 25,000 तरुण तरुणींना महाराष्ट्रात नोकऱ्या देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका सुरू असून सर्वांनीच महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावा असं आवाहन त्यांनी नांदेड येथील महायुतीचे उमेदवार आमदार बालाजी कल्याणकर, दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार आनंद बोंढारकर व नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारार्थ नांदेड येथील भक्ती लॉन्स येथे मार्गदर्शन करताना केले. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हिम्मतभाऊ पाटील, त्याचबरोबर माजी सभापती बंडू पावडे, एकनाथ कल्याणकर, त्याचबरोबर बाळासाहेब पावडे, बाळासाहेब देशमुख यासह चैतन्यबाबू देशमुख यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. ते पुढे बोलताना म्हणाले की, पाहूया स्पेशल रिपोर्ट सन महाराष्ट्र न्यूज, नांदेड. आज अनेक परियोजना, अनेक प्रकल्पांना केंद्राने सढळ हस्ते मदत केली आहे. मी उदाहरण आपल्याला सांगतो. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते त्यावेळेस राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. तुम्ही मुख्यमंत्री होते ना, तेव्हा मुख्यमंत्री होते तुम्ही. मनमोहन सिंगच्या काळात मनमोहन सिंग तर त्यावेळेस काँग्रेसने, केंद्र सरकारने आपल्या राज्याला 2 लाख कोटी दिले होते. 2 लाख कोटी. आणि आपल्या 2014 ते 24 मध्ये मोदीजींनी किती दिले माहिती आहे? 10 लाख कोटी. 10 लाख म्हणजे दुप्पट तिप्पट नाही, 5 पट. आता सांगा, म्हणून आपलं राज्य पुढे चाललंय. आणि म्हणूनच मोदीजींच्या नेतृत्वावर राज्याचा विकास सुरू आहे. आणि म्हणून आता अशोक चव्हाण साहेब पण आपल्या मोदीजींवर विश्वास ठेवून, विकासावर विश्वास ठेवून या ठिकाणी सोबत आलेत. या सर्व एकजुटीचा फायदा या जिल्ह्याला झाला पाहिजे, प्रत्येक मतदारसंघात झाला पाहिजे, तालुक्यात झाला पाहिजे. यासाठी तुम्ही सगळे कामाला लागा.